नाना प्रभाग क्रमांक 27 मध्ये इच्छुक उमेदवार अनेक आहेत त्या एससी कॅन्डिडेटमध्ये. आज एक इच्छुक उमेदवाराचा आपण प्रचाराचा नारळ पडला, या प्रसंगी आपण काय सांगा? आणि ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुठल्या प्रभागामध्ये कुठलं आरक्षण आहे ते देखील जाहीर झालं. त्या दिवसापासून इच्छुक उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आपल्या उमेदवारी मागितलेली आहे आणि त्याच पद्धतीनं प्रचार यंत्रणा चालू करत असताना आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी या राहटणी श्रीनगर भागातील प्रभाग क्रमांक 27 मधील विवेक कांबळे हे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीकडनं आहे आणि त्यांचा आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राजगड, रायगड, सिंहगड या भागातील आणि राहटणी परिसरातील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. गणेशाला नारळ अर्पण करून या ठिकाणी प्रचाराची सुरुवात होती. आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराचा जो चेहरामोहरा बदलण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून झालेलं आहे. जी डेव्हलपमेंट या शहरात झालेली तीच डेव्हलपमेंट येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण शहरात चांगल्या पद्धतीने व्हावी या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीक जरी 500 ते 550 इच्छुकांनी आपली उमेदवारी अर्ज मागितलेला आहे तरी देखील न्याय द्यायचं काम फक्त 128च लोकांना होणार आहे. त्यामुळं खचून न जाता प्रत्येक उमेदवार ताकदीचा आहे आणि तो आपापली ताकद दाखवण्यासाठी हाच या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून आपण प्रचाराला सुरुवात करीत आहोत. प्रत्येकाचं जे मत आहे, प्रत्येकाचं आपापल्या भागात कर्तृत्व आहे किंवा प्रत्येक जण आपापल्या परीने मतदार राजापर्यंत पोहोचत आहे. ही सर्व माहिती प्रचार प्रमुख या नात्यानं मी स्वतः दादांकडे पोहोचवणार आहे. माझ्या या 27 प्रभागामध्ये अनेक एससी कॅटेगरीतले उमेदवार इच्छुक आहेत आणि त्याच पद्धतीनं एक विवेक कांबळे देखील सुशिक्षित तरुण या ठिकाणी इच्छुक आहे. विवेकची देखील मुलाखत त्या दिवशी दादांनी घेतलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडणी आपल्या प्रभागाची केली. हा प्रभाग कसा आहे, कसा डेव्हलपमेंट मी करू शकतो, मी सुशिक्षित आहे, सुशिक्षित वर्गाला कसं आपल्याकडं खेचून आणू शकतो, त्या पद्धतीची अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी दादांसमोर केलेली आहे. मी देखील या भागात त्याचं इतक्या गेल्या 10-15 वर्षापासून नाना गाठे ग्रुपमध्ये तो काम करत आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून मी देखील माझ्या परीने माहिती पोचवलेली आहे. शेवटी निर्णय हा पार्टी घेणार आहे, दादा घेणार आहे आणि ती दादांवर विश्वास ठेवून ही मंडळी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करीत आहे. मी विवेक आणि त्याच्या सर्व टीमला सांगू इच्छितो की दादा जो निर्णय देईन तो आपण मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं ठामपणे उभे राहावे ही विनंती करतो. मतदार राजाला विनंती करतो की आपण राष्ट्रवादीवरती विश्वास ठेवावा. ज्या पद्धतीने या शहराचा विकास झालेला आहे त्याच पद्धतीनं या राहटणी श्रीनगर भागाचा देखील चांगल्या पद्धतीनं विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे 4 उमेदवार असेल त्या 4 उमेदवाराबरोबर संपूर्ण जनता राहील ही अपेक्षा करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तसं सांगितलंय की अजितदादा या राष्ट्रवादी या पिंपरी चिंचवड शहराचे खरंचे विकासाचे शिल्पकार आमचे अजितदादाच आहेत. आणि ज्या पद्धतीने नानांनी सौदागरचा विकास केलाय, 2007 पासून नाना सभागृहात होते, नगरसेवक होते. आज 2007चं पिंपळ्या सौदागर आपण बघितलं, रस्ते नव्हते, काय नव्हतं, पण आज जर बघितलं तर प्रत्येकाचं आवडतं ठिकाण राहण्याचं जे ते पिंपळे सौदागर आहे आणि त्याच्या मागे सगळं श्रेय आमच्या नाना साहेबांचं आहे. आज आमच्या प्रभागात गार्डन नाही, काय नाही, पण आज नानांनी जो त्यांचा प्रभाग डेव्हलप केलाय, गार्डन असतील, विविध महानगरपालिकेचे सगळे आरक्षणाचे जागेंचा विकास केलाय. तसंच नाना एक विजनरी लीडर आहेत. आम्ही नानांच्या मार्गदर्शनाखालीच राहटणीत परत एकदा जसा सौदागरचा विकास झालाय तसाच पूर्ण चिंचवड विधानसभेचा विकास आम्ही नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यासाठी आम्ही आता तयारीला लागलोय. तर नाना मला नक्कीच संधी देतील आणि आमदारकीला पण नानांसाठी एक मी एक सुशिक्षित चेहरा म्हणून असेल असं मी या ठिकाणी विनंती करतो नानांना की नानांनी दादांकडे माझी शिफारस करावी आणि आपला पॅनल एकदम चांगला स्ट्रॉंग भक्कम करून आपले 12चे 12 म्हणजे पिंपळ्या सौदागर, राहटणी, काळेवाडी सगळे आपला पॅनल एक वन साईड निघाला पाहिजे आणि पुढचा जो असेल तो आमचा प्लस पॉईंट असेल आणि नानांना पुढच्या आमदारकीला म्हणजे सोपं होऊन जाईल आमचं. आणि हीच मी श्रींचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.